आधीही त्यांनी एका विषयावर व्याख्यान घेतलेलं होतं. वक्ते आहेत प्रोफेसर डॉक्टर मेधा कुलकर्णी, BA MS MD PhD MA सायकोलॉजी. त्यांचा एकूण अनुभव 30 वर्षांहूनही जास्त आहे. क्लिनिकल एक्सपिरियन्स 25 वर्षांहूनही जास्त आहे आणि रिसर्च मधला अनुभव त्यांचा 20 वर्षांहूनही जास्त आहे. त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएट आणि PhD स्कॉलर्सना गाईडही केलेलं आहे. आयुर्वेद, योग, प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन, न्यूट्रिशन या विषयांमध्ये त्यांनी अनेक पेपर्स आणि लेख लिहिले आहेत. लाईफस्टाईल डिसीज, मेंटल हेल्थ, योग आणि मेडिटेशन, न्यूट्रिशन या विषयांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. आज आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत डिप्रेशन मध्ये आयुर्वेद सत्वावजय चिकित्सा. आता मी विनंती करते, डॉक्टर मेधा मॅडम, तुम्ही विषयाला सुरुवात करा. ओव्हर टू यू. थँक्यू प्राची मॅडम. माझा आवाज ऐकू येतोय? हो, येतोय. ओके. सगळ्यांना नमस्कार आणि गुड इव्हनिंग. आणि सगळ्यात प्रथम डॉक्टर यश वेलणकर सरांचे आभार मानते की त्यांनी मला दुसऱ्यांदा माझे विचार आपल्या सगळ्यांबरोबर शेअर करण्याची संधी दिली. आजचा आपला विषय सत्वावजय चिकित्सा डिप्रेशन मध्ये असा आहे. तर मला याची थोडी पार्श्वभूमी सांगायला आवडेल की आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मानस नावाची एक कॉन्फरन्स झाली होती आणि त्याच्यामध्ये आपण काही जणांनी पार्टिसिपेट करण्याचा प्रयत्न केला होता. तर त्याच्यात मी हा एक पेपर पाठवला होता, केस रिपोर्ट पाठवला होता आणि त्याच्यामध्ये यश सरांनी बहुमूल्य मार्गदर्शन केलं होतं त्यावेळेला. तर त्याच अनुषंगाने मी आज तो विषय इथे मांडते आहे आणि ती केस पण मी इथे पुढे सांगणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे सत्वावजय चिकित्सा डिप्रेशन मध्ये आपण बघणार आहोत. तसं जर आपण ओळख डिप्रेशनची आपण म्हटलं तर डिप्रेशनला मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर असं पण म्हणतो आपण आणि काही त्याची ठराविक लक्षणं आहेत. ती ICD-10 प्रमाणे किंवा अमेरिकन असोसिएशन ऑफ सायकोलॉजी त्यांनी पण हे केलेलं आहे, जे वर्गीकरण केलेलं आहे. त्याच्यानुसार काही लक्षणं ठराविक असतील तर त्याला आपण डिप्रेशन असं लेबल लावतो. तर ते पुढे येणार आहेत आणि साधारणतः भारतामध्ये 48.5 मिलियन लोक या आजारामुळे अफेक्ट झालेले आहेत किंवा याला बळी पडलेले आहेत. त्याची कॉजेस किंवा कारणं जर आपण पाहायला गेलं तर बऱ्यापैकी वेगवेगळ्या स्वरूपाची कारणं आपल्याला तिथे दिसून येतात. त्याच्यामध्ये काही जेनेटिक किंवा ज्याला आपण अनुवांशिकता असं आपण म्हणू असे असतात. एन्व्हायरमेंटल म्हणजे काही वातावरण किंवा परिसरातल्या किंवा त्यांच्या सभोवतालची जे काही परिस्थिती आहे त्यानुसार काही वेळेला हा आजार निर्माण होतो. एपिजेनेटिक म्हणजे तुमच्या परत तिथे थोडासा अनुवंशिकतेचाच उल्लेख आहे. जेंडर म्हणजे तुमच्या लिंगानुसार सुद्धा स्त्री आणि पुरुषांमध्ये हा फरक जाणवतो. आणि पर्सनॅलिटी ट्रेट फॅक्टर्स म्हणजे आपली पर्सनॅलिटी किंवा व्यक्तिमत्वाचे जे वेगळे वेगळे प्रकार मानस विकारांमध्ये सांगितलेले आहेत त्याच्यामधल्या काही ज्या पर्सनॅलिटीज आहेत त्यांच्यामध्ये हा एक ट्रेट फॅक्टर असतो किंवा हे एक विविक्षित असं लक्षण तिथे असतं. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक मार्ग म्हणजे बायोलॉजिकल कंपोनंट जो काही आपण म्हणू जैविक असा, तर त्याच्यामध्ये हायपोथॅलॅमिक आपल्या हायपोथॅलॅमस नावाची जी ग्लँड असते, त्याच्यानंतर ॲड्रिनली असा जो तो ऍक्सिस आहे, हायपोथॅलॅमिक, ॲड्रिनल आणि पिच्युटरी ऍक्सिस असं ज्याला म्हटलं जातं. म्हणजे जे हार्मोनचं सिक्रेशन होतं ते या तीन म्हणजे कॉर्टिसॉल आहे किंवा पिच्युटरी हार्मोनचे सिक्रिशन्स आहेत आणि हायपोथॅलॅमस मधनं होणारी सिक्रिशन्स या सगळ्यांच्यामुळे सेंट्रल नर्वस सिस्टीमवर परिणाम होऊन आणि ह्या प्रकारच्या आजाराचं हे कारण एक असू शकतं. तर असं ह्याची आपण थोडक्यात ओळख पाहिली. आता
ह्याची जी महत्वाची लक्षणं आहेत किंवा ज्याला आपण कार्डिनल सिमटम्स किंवा कॅरेक्टरिस्टिक सिमटम्स ऑफ मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर, याची जर पाहिली तर त्याच्यात सगळ्यात पहिलं म्हणजे परसिस्टंट लो मूड. तुमचा जो मूड असतो किंवा तुमची मनस्थिती जी असते ती सातत्याने लो असणं किंवा ती दुःखाकडे असणं किंवा नर्वसनेसकडे असणं अशी असते. त्याच्यामध्ये दुःखाची सतत तुम्ही दुःखी असणं, तर तुम्हाला एक रिकामपण खालीपण सतत जाणवणं किंवा मग त्या ठिकाणी तुम्ही अ, एकच सेकंद थोडस माझं एक काहीतरी हे झालं. मला स्लाइड दिसतायत का तुम्हाला? हो, हो दिसतंय. दिसतायत. अच्छा अच्छा, ओके. माझ्या इथनंच त्या स्लाइड हे झाल्यात त्यामुळे सॉरी. थोडस माझ्याकडनं जरा गडबड होतीये, तर काय सराव थोडासा हे झाल्यामुळे. पण आपण बघूया. आता दिसतायत का? हो दिसतायत. हॅलो. हा हा, ठीक आहे. तर हे जे काही दुःखीपणा सातत्यानं असणं किंवा रिकामपण वाटणं, खालीपण वाटणं, इरिटॅबिलिटी किंवा चिडचिडेपणा, हा बऱ्याच दिवसपर्यंत किंवा दिवसभरात चिडचिडेपणाच राहणं. त्याच्यानंतर ही सगळी लक्षणं मिनिमम ऍटलिस्ट 2 आठवड्यांपर्यंत जर सातत्याने दिसत राहिली, तर तेव्हा आपण त्या आजाराला डिप्रेसिव्ह डिसऑर्डर असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर लॉस ऑफ इंटरेस्ट और प्लेजर, म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेणं किंवा तो कमी होणं किंवा आनंद वाटणं, हे सुद्धा इथे एक लक्षण आपल्याला दिसतं. किंवा आपण ज्या नेहमी काही गोष्टी करतो, म्हणजे उदाहरणार्थ सिनेमा पाहणं आहे किंवा काही वाचन आहे, यासारख्या गोष्टींमध्ये आपल्याला आनंद मिळत असेल, तर तो नाहीसा होणं किंवा तो न होणं, हे एक लक्षण याच्यामध्ये आपण पाहू शकतो. बाकीचे आणखीन काही सिमटम्स आहेत त्याच्यामध्ये मग भूक न लागणं आहे किंवा वजन कमी होणं किंवा वाढणं, भूक कमी होणं किंवा भूक वाढणं. त्याच्यानंतर झोपेच्या तक्रारी, म्हणजे झोप न लागणं किंवा उशिराने लागणं, लागली तरी मध्येच जाग येणं, अशासारखी लक्षणं. त्याच्यानंतर फटीग, म्हणजे थोड्याशा सुद्धा कामाने किंवा अनावश्यक काही काम केलेलं नसताना सुद्धा एक थकवा जाणवत राहणं. आणि मी काही कामाचा नाहीये किंवा मला काही काम करता येत नाही, असं एक वर्थलेसनेस असं एक जाणीव होणं सतत, किंवा गिल्ट असणं त्याच्यामध्ये, आणि कॉन्सन्ट्रेट करणं, फोकस करणं याच्यामध्ये डिफिकल्टी वाटणं. आणि त्याचबरोबर मृत्यूचे विचार किंवा आत्महत्येचे विचार मनामध्ये येत राहणं. तर ही काही महत्वाची कॅरेक्टरिस्टिक लक्षणं आहेत, त्याला आपण या लक्षणांपैकी काही लक्षणं सातत्याने 2 आठवड्यापेक्षा जास्त कालावधीत असतील, तर त्यावेळेला आपण त्याला डिप्रेशन असं लेबलिंग करू शकतो किंवा त्याचं डायग्नोसिस आपण करू शकतो. त्याच्यानंतर फंक्शनल इम्पेअरमेंट, म्हणजे तुम्ही जे काही काम करत आहात त्याच्यामध्ये तुम्हाला अडथळा निर्माण होणं किंवा ते काम तुमची कार्यक्षमता कमी होणं रोजच्या कामांमध्ये. मग ते तुमचं ऑफिसचं काम असेल किंवा शाळेतलं असेल किंवा सोशल इंटरॅक्शन किंवा सोशल तुमचं जे काही इंटरॅक्शन्स लोकांबरोबर होत असेल त्याच्यामध्ये ते कमी होणं किंवा तुम्ही अवॉइड करायला लागणं लोकांना, अशा प्रकारचे तिथे आपल्याला लक्षणं पाहायला मिळतात. त्याचे रिस्क फॅक्टर्स किंवा कॉजेस जर आपण पाहिले तर ते जास्त माहिती नाही आहेत, पण आपण मगाशी मी जसा उल्लेख केला तसं त्याच्यामध्ये जेनेटिक असू शकतं, त्याच्यानंतर तुमचे हार्मोनल चेंजेस असू शकतात किंवा परिस्थितीनुसार असे काही, आणि सायकोलॉजिकल फॅक्टर्स असे. ब्रेन केमिस्ट्रीमध्ये मगाशी मी सांगितलं तसे न्यूरो ट्रान्समिटर्स काही आहेत, तसे सिरोटेनिन आहे, डोपामिन आहे. हे आपल्या विचारांमध्ये विचार निर्माण करण्यामध्ये, ते नियंत्रित करण्यामध्ये बराच मोठा रोल असतो या हार्मोन्सचा, या न्यूरो ट्रान्समिटर्सचा. तर त्याचा इम्बॅलन्स किंवा असंतुलन होणं हे सुद्धा या रोगासाठी, आजारासाठी कारणीभूत ठरू शकतं. स्ट्रेसफुल लाईफ इव्हेंट्स, म्हणजे काही घटना घडल्या, दुर्घटना घडल्या किंवा काही आघातजन्य अशा शारीरिक नाही पण मानसिक आघात होतील अशा, उदाहरणार्थ आर्थिक काही लॉस झालाय किंवा तुमच्या जवळच्या व्यक्ती तुम्हाला सोडून गेलेल्या आहेत किंवा अशा तत्सदृश अशा काही जर तुम्हाला स्ट्रेसफुल असे घटना तुमच्या आयुष्यात घडल्या,
तर त्याच्यामुळे सुद्धा, किंवा नापास होणं, यासारख्या पण छोट्या छोट्या गोष्टी असू शकतात की ज्या तुम्हाला ट्रिगर फॅक्टर म्हणून काम करू शकतात डिप्रेसिव्ह एपिसोड्स निर्माण करण्यामध्ये. आणि याच्या व्यतिरिक्त इतर काही मेडिकल कंडिशन्स असतील, तर उदाहरणार्थ बऱ्याच वेळेला आपण बघतो की कॅन्सर हा आजार झाल्यानंतर व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाते, किंवा कार्डियाक काही प्रॉब्लेम असेल, हार्ट अटॅक आला किंवा असे काही, किंवा अपंगत्व आलं, तर या सगळ्या मेडिकल कंडिशन्समुळे सुद्धा डिप्रेशन हा आजार आपल्याला होऊ शकतो, एक कोमॉर्बिडिटी म्हणून आपल्याला आढळून येऊ शकतो. आता आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून जर आपण याचा विचार करायचं झालं, तर मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डरचं आपण कोरिलेशन जे आहे ते कफज उन्माद या आजाराशी करू शकतो. कफज उन्माद, उन्माद आणि अपस्मार असे दोन मानसिक विकार आयुर्वेदाच्या याच्यामध्ये चरकामध्ये, आणि त्याच्या जोडीला आणखी तिसरा म्हणजे अतत्वानिभेश असं पण एक सांगितलेलं आहे. तर ह्याच्यापैकी उन्माद हा जो आजार आहे ह्याच्यामध्ये वातपित्त कफाच्या ह्याच्याप्रमाणे वर्गीकरण केलेलं आहे. त्याच्यातले कफज उन्माद नावाचा जो प्रकार आहे त्याच्याशी या मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डरचं साधर्म्य आहे असं लक्षात आलेलं आहे. तर त्यामुळे आयुर्वेदाचा जो दृष्टिकोन पाहिला तर उन्माद ही जी अवस्था आहे त्याला डिसरप्टेड मेंटल फंक्शनिंग किंवा मेंदूचं काम नीट न होणं, आणि हा कफज उन्माद हा एक त्याचा सबटाईप आहे. आणि हा एक्सेसिव्ह कफदोष म्हणजे कफ वाढणं आणि तो असंतुलित प्रमाणात वाढणं, त्याचे काही गुणधर्म आहेत ते बदलणं, या दृष्टिकोनातून आपण त्याला कफज उन्माद असं नामकरण केले जातं. त्याची जी लक्षणं कफज उन्मादाची सांगितलेली आहेत ग्रंथामध्ये, त्याच्यामध्ये हीच लक्षणं आहेत की लिथार्जी, सॅडनेस, कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट, किंवा टेंडन्सी टुवर्ड्स हायपरसोमनिया म्हणजे अतिनिद्रा किंवा अनिद्रा, दुःख वाटणं, किंवा कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट म्हणजे जाणीव कमी होणं, या सगळ्या लिथार्जी, आळशीपणा वाढणं, एक अपाथी म्हणजे काही कुठले भावनांचं पण एक बोथटपणा येणं, अशा प्रकारची ही इथे कफज उन्मादाची, माझं कदाचित हे भाषांतर होत नसेल बरोबर, पण ही लक्षणं आपल्याला कफज उन्मादामध्ये दिसतात आणि त्याची साधर्म्य हे आपल्याला एमडीडीच्या बरोबर दिसू शकतं. त्यामुळे कफज उन्मादाच्या रिलेटेड काही जे स्टडीज झालेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला डिप्रेसिव्ह डिसऑर्डर्स सजेशन तिथे ओव्हरलॅप होताना दिसतं आहे, असं रिसर्च पेपर्स आपल्याला आढळून येत आहेत. तर त्याचं जे कनेक्शन आहे हे ते आपण डिप्रेसिव्ह डिसऑर्डर बरोबर करू शकतो, आणि म्हणून याचा इंटिग्रेटिव्ह अप्रोचने म्हणजे दोन्ही शास्त्रांचं एकत्रित करून करून त्याचा विचार करणं हे आवश्यक ठरतं. म्हणून मग आयुर्वेदिक काही उपचार जे आहेत ते इथे आपण कफज उन्मादाचे जे सांगितलेले आहेत तेच आपण इथे कन्व्हेन्शनल जी डिप्रेसिव्ह डिसऑर्डरची ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये आपण वापरून पाहू शकतो. त्याच्यापैकी जो आपण आयुर्वेदिक सत्वावजय चिकित्सेचा आपण इथे उपयोग करतो. आता ट्रीटमेंट ज्या सांगितलेल्या आहेत कफज उन्मादाच्या, त्याच्यामध्ये काही पंचकर्म सांगितलेली आहेत, त्याच्यानंतर सत्वावजय चिकित्सा सांगितलेली आहे ज्याला आपण सायकोथेरपी असं म्हणू शकतो, किंवा रसायन थेरपी ज्याला रिज्युविनेशन थेरपी असं पण म्हटलं जातं. तर मॉडर्न ट्रीटमेंटच्या बरोबर आपण ह्या ट्रीटमेंट आयुर्वेदाच्या ट्रीटमेंट सांगितल्या गेलेल्या आहेत. आता हे मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर जे आहे हे ट्रीटेबल आहे आणि त्याच्यासाठी इफेक्टिव्ह ट्रीटमेंट्स पण अवेलेबल आहेत. त्याच्याने आपण तो नियंत्रित स्वरूपात ठेवू शकतो, किंवा जर प्रमाण त्याचं कमी असेल किंवा तीव्रता त्याची कमी असेल तर ते बरं पण आपण करू शकतो. तर सायकोथेरपीच्या दृष्टीने त्याच्यामध्ये टॉक थेरपी ज्या सांगितलेल्या आहेत जसं कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी किंवा सीबीटी ज्याला आपण म्हणतो, किंवा इंटरपर्सनल थेरपी आयपीटी, यांचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो आणि करायला सांगितलेला आहे. आणि त्याच्यामुळे व्यक्ती जो असतो त्याला त्याचे कोपिंग मेकॅनिझम्स किंवा त्याच्याशी जुळवून घेणं किंवा त्याच्यावर मात करणं आपल्या निगेटिव्ह थॉट पॅटर्न्सवर, हे तिथे आपण साध्य करू शकतो. आणि काही औषधं सुद्धा इफेक्टिव्ह किंवा परिणामकारक अशी आहेत ज्याच्यामुळे ब्रेनची जी केमिस्ट्री जे आपण मगाशी पाहिलं की न्यूरो ट्रान्समिटर सेरोटोनिन डोपामिन यांचं जे असंतुलन झालेलं असतं तर ते संतुलित करण्यासाठी आपल्याला काही अँटी डिप्रेसंट या वर्गातली औषधं उपयोगी पडू शकतात. पण ती डॉक्टरच्या सल्ल्याने आपण म्हणजे जे सायकॅट्रिस्ट आहे त्यांच्या सल्ल्याने ती तिथे वापरावी लागतात.
आता तिसरं महत्वाचं म्हणजे सत्वबळ चिकित्सा. तर सत्वबळ चिकित्सा ही आयुर्वेदामध्ये जे 3 चिकित्सेचे प्रकार सांगितलेले आहेत, त्याच्यामध्ये दैव व्यपाश्रय चिकित्सा, युक्ती व्यपाश्रय चिकित्सा आणि सत्वबळ चिकित्सा अशा 3 चिकित्सा सांगितलेल्या आहेत. आणि त्याच्यातली ही सत्वबळ चिकित्सा जी आहे तिचं उपयोग हा इथे करू शकतो आणि तिला अद्रव्यभूत चिकित्सा असं म्हटलेलं आहे. म्हणजे तिथे कुठल्याही प्रकारचं मेडिकेशन किंवा कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट, जसं आपण पंचकर्मामध्ये वेगवेगळ्या वमन विरेचन वगैरे वापरतो, असे उपक्रम करतो, तसा काही उपक्रम आपण इथे करत नाही. कुठल्याही प्रकारची औषधं, केमिकल म्हणा, हर्बल म्हणा, ही कुठल्याही प्रकारची तिथे आपण वापरत नसतो सत्वावैज चिकित्सेमध्ये. आणि ही चिकित्सा महत्वाने फिजिओलॉजिकल सायकोलॉजिकल डिझिजेस जे आहेत ती कमी करण्यासाठी तिथे आपण उपयोगात आणू शकतो. आता सत्वाजय म्हणजे मानसोपचार आहे का, असा जर आपण थोडासा विचार करायचा प्रयत्न केला तर नक्कीच तिथे आपण म्हणू शकतो की आयुर्वेदामध्ये मनाच्या नियंत्रणाचा भाग फार मोठा सांगितलेला आहे. आणि स्वस्थ व्यक्तीची व्याख्या सांगताना सुद्धा, म्हणजे स्वस्थ कोणाला म्हणायचं किंवा हेल्दी कोणाला म्हणायचं, त्याचं एक व्याख्या सांगताना समदोषा समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मनाहा स्वस्थ इति अभिधीयते. म्हणजे दोष धातू आणि मल यांच्या जोडीनेच ज्याची इंद्रिय, म्हणजे ज्याचे सेन्सरी ऑर्गन्स किंवा ज्याचे कर्मेंद्रिय आहेत, किंवा मन आणि आत्मा हे प्रकर्षाने चांगल्या स्थितीत आहेत, त्या व्यक्तीलाच आपण स्वस्थ म्हणायचं आहे. म्हणजे कंट्रोलिंग माइंड किंवा मनाची स्वस्थता पण तिथे फार महत्वाने ऍड्रेस केली गेलेली आहे. आणि हा जो सत्वावजय शब्द आहे हा 2 शब्दांचा मिळून बनलेला आहे. सत्व हा एक मनाचा पर्याय आपल्याला तिथे सांगितलेला आहे, किंवा आणि दुसरा म्हणजे अवजय, तर त्याला कंट्रोल करणं किंवा त्याच्यावर विक्री मिळवणं, नियंत्रण मिळवणं, हा शब्द बनलेला आहे. तर सत्व इथे एक्झिस्टन्स, बिंग एक्झिस्टन्स किंवा इंटेलेक्ट, कॉन्शियसनेस और माइंड असं वेगळ्या वेगळ्या अर्थाने किंवा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण त्याचा उपयोग करू शकतो किंवा त्याचा समजून अर्थ घेऊ शकतो. तर मुख्य उद्देश काय आहे, तर याच्यामुळे आपण स्वनियंत्रण, सेल्फ कमांड आणि मनोबल वाढवणं हा या थेरपीचा मुख्य उद्देश आहे सत्वावजयचा. आता हे कसं माइंड कंट्रोल करण्यासाठी कसा आपण त्याचा उपयोग करू शकतो, तर वेगवेगळे टेक्निक्स तिथे त्यांनी सांगितलेले आहेत. सगळ्यात म्हणजे ज्ञान किंवा नॉलेज, त्या परिस्थितीचं किंवा त्या जे काही थॉट प्रोसेस आहे त्याचं ज्ञान करून घेणं. त्याच्यानंतर एज्युकेटिंग द पेशंट, आपण पेशंटला ज्ञानानंतर विज्ञान, विशेष ज्ञान जे विज्ञान, तर त्या दृष्टीने पेशंटला ते ज्ञान जे त्याने मिळालेलं आहे त्याला त्याच्याबद्दल एज्युकेट करणं, की तुझं विचार हे असे येत आहेत असं हे त्याला शिकवणं, ते कसे विचार करायचं, कशा पद्धतीने आपण ते करू शकतो हे त्याला एज्युकेट करणं. तिसरं म्हणजे धैर्य, त्याचं मोरल बूस्ट करणं. आपण मग अशी पाहिलं की त्याचं सेल्फ वर्थलेसनेस किंवा होपलेसनेस अशा प्रकारची लक्षणं आपण तिथे पाहिली, तर ती कमी करून त्याचं आत्मबल वाढवणं हे या ठिकाणी धैर्य या शब्दाने अद्ययावृत आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर स्मृती, रिवायविंग द नॉलेज, म्हणजे त्याचा पूर्वीचा डिप्रेशन येण्याच्या आधीची त्याची मनस्थिती काय होती किंवा आधीच्या स्मृतीज त्याच्या काय होत्या, मेमरीज काय होत्या, त्याची आठवण ठेवून त्याला त्या आठवणीने आता त्याने कसं वागलं पाहिजे याचा त्याला स्मृती करून देणं किंवा पुन्हा आठवण करून देणं हा दृष्टीने आपण तिथे. आणि समाधी, इथे थोडस योगामधली समाधी आणि इथे या समाधीचा अर्थ हा थोडा वेगळा आहे. हे म्हणजे ओव्हर इंडल्जन्स जे आहे किंवा अतियोग जो आहे तो टाळण्यासाठी जे करायचं त्याला आपण इथे समाधी असा शब्द वापरलेला आहे. आता मनाचे 3 गुण सांगितलेले आहेत आयुर्वेदामध्ये, सत्व, रज आणि तम. तर ह्या 3 क्वालिटीज आहेत, बेसिक फंडामेंटल क्वालिटीज आहेत. तर सत्व हा जो गुण आहे हा शुद्धता, प्युरिटी, ज्ञान, नॉलेज आणि सकारात्मकता किंवा पॉझिटिव्हिटी या गुणांनी हे असतो, तो या शब्दांनी आपण त्याची ओळख पटवून घेऊ शकतो. त्याच्यानंतर रजगुण जो आहे तो म्हणजे क्रियाशीलता किंवा मोटिवेशन, उत्साह, इच्छा, प्रवृत्ती किंवा काही काम करणं अशी जी काय आपल्याला इच्छा होत असते ती सगळी रजोगुणामुळे आपल्याला होते. आणि तिसरा म्हणजे तमगुण,
तो तिथे निष्क्रियता, अंधकार, आळस, म्हणजे सगळ्या ज्या काही स्लगिशनेस किंवा ह्या ज्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या या सगळ्या तमगुणाच्या अधीन असतात. आता ह्या क्वालिटीज ज्या आहेत या मनुष्याच्या मेंटल स्टेटसवर, मनस्थितीवर प्रभाव पाडतात आणि यांचा एक फार महत्वाचा रोल असतो आपल्या पर्सनॅलिटी आणि वागणुकीवर. की या 3 गुणांचा कमी अधिकता असेल तर त्यानुसार आपल्याला तिथे मनुष्याचं बिहेवियर किंवा पर्सनॅलिटी तिथे आढळून येते. त्याच्यावर त्याचा इफेक्ट झालेला दिसून येतो, प्रभाव पडलेला दिसून येतो. आता इथे मला एक नमूद करायचं आहे की जसं आयुर्वेदामध्ये वात, पित्त आणि कफ यांचं संतुलन आवश्यक आहे, तसंच सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणांचा सुद्धा बॅलन्स असणं फार महत्वाचं आहे आपली मनस्थिती चांगली राहण्यासाठी किंवा आपलं बिहेवियर, वर्तणूक जे आहे ते नॉर्मल राहण्यासाठी या तिन्हीचं संतुलन असणं हे सुद्धा फार महत्वाचं ठरतं. तसं आता मी मगाशी म्हटलं की शारीर दोष जे आहेत वात, पित्त, कफ आणि मनस दोष सत्व, रज, तम या दोन्हीच्या मध्ये एक संबंध असतो किंवा रिलेशनशिप असते. आता उदाहरणार्थ सत्वगुण जो आहे त्या प्रामुख्याने पित्त दोषाशी संबंधित जोडला जातो. रजोगुण जो आहे जिथे चंचलता आहे, जिथे हालचाल आहे, जिथे गतिशीलता आहे, क्रियाशीलता आहे, तो वाताशी जोडला जातो. आणि तमोगुण जो आहे, तम म्हणजे जिथे अंधकार आहे, स्लगिशनेस आहे, तो कफ दोषाशी जोडला गेलेला आहे. तर ह्या सत्व, रज आणि तमाची बॅलन्स स्टेट असणं हे मनाचं स्वास्थ्य निदर्शक असतं. सत्वगुण काय करतो तर मनाला स्टिम्युलेट करतो, मनाला एक उद्युक्त करतो नॉलेज प्राप्त करण्यासाठी, अक्वायर करण्यासाठी. रजोगुण काय करतो तर तो मोटिवेट करतो मनाला त्या वस्तूविषयीचं ज्ञान मिळवण्यासाठी किंवा त्या वस्तूची इच्छा हे करण्यासाठी. आणि तमोगुण काय करतो की इनर्शिया, मनामध्ये थोडस स्थिरता किंवा थोडस स्थैर्य निर्माण करतो आणि त्यामुळे मनाला रेस्ट मिळते. म्हणजे काय आहे की हे तिन्ही जे गुण आहेत किंवा कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे बॅलन्स करण्याचं काम ते एकमेकांना करत असतात. जेव्हा तुमचा रजोगुण वाढतो, जेव्हा तुमची चंचलता मनाच्या मध्ये विचारांचं खूप यायला लागतात, त्यावेळेला तमोगुण अधिक होणं गरजेचं असतं. पण तिथे तमोगुण वाढलाय, जिथे इनर्शिया वाढलाय, तिथे मनाला उद्युक्त करणं किंवा मनाला ज्ञान ग्रहण करण्यासाठी इच्छा निर्माण करणं हे सत्वगुणाचं काम आहे. म्हणजे हे तिन्ही गुण कमी अधिक प्रमाणे आपोआप एकमेकाला बॅलन्स करत असतात नॉर्मल माणसामध्ये, हेल्दी माणसांमध्ये. पण जेव्हा ह्या गुणांचं असंतुलन होतं आणि मानसिक आजार निर्माण होतो त्यावेळेला मात्र या गुणांची जी काही कार्य आहेत ती थोडीशी दुसरीकडे झुकू शकतात. जसं आपण पाहिलं की कफज उन्माद असा शब्द वापरलेला आहे, म्हणजे उन्मादामध्ये कफगुण अधिक्य झालाय, म्हणजे तिथे नेसेसरी रेस्ट नाहीये, ती अति रेस्ट किंवा अति स्लगिशनेस, मंदता अशी त्या ठिकाणी येते. त्यामुळे तिथे तमोगुणाचं आधिक्य आपण पाहायला मिळतं. तर या प्रकाराने तसंच रजगुण अधिक वाढला तर त्या ठिकाणी मन जे आहे ते अस्थिर होतं, कुठल्याही गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही, तर हे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे या विशेषण किंवा विकृती निर्माण झाल्यामुळे तमाच्या, त्यामुळे जी आपल्याला लक्षणं दिसतात डिप्रेशनमध्ये, त्याच्यामध्ये अपॅथी, लिथार्जी, सॅडनेस किंवा कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट किंवा अतिनिद्रता ही जी लक्षणं आपल्याला अनुभवायला येतात डिप्रेशन मधली, ही या तमोगुणाच्यामुळे म्हणतात. आणि मनाचं कॉन्सन्ट्रेशन न होणं, हे याला आपण एक शब्द वापरला जातो अमनस्कत्व, म्हणजे तिथे मन न लागणं, मनाचं तिथे फोकस न होणं. त्यामुळे या तिन्ही गोष्टींचा, तिन्ही या त्रिगुणांचा संतुलन असणं कॉम्बिनेशन मध्ये हे तिथे फार महत्वाचं असतं पॉझिटिव्ह ऍक्शन घडण्यासाठी. आणि तम आणि रजगुणाचं जे आहे त्याचं निगेटिव्ह ऍक्शन घडण्यामध्ये जास्त रोल असतो. आता मी जी केस तिथे प्रेझेंट केली त्याच्याबद्दल थोडीशी इथे मी एक माहिती सांगते. त्या पेशंटची जी इन्फॉर्मेशन होती इथे, केस स्टडी ज्याला आपण म्हणू असं, तर हा एक पुरुष रुग्ण होता आणि त्याचं वय 54 वर्षाचं होतं.
आणि त्याची जी लक्षणं होती त्याच्यामध्ये डिस्टर्ब स्लीप होती, सॅडनेस, दुःख त्याला सतत तो असं सॅड असायचा. वर्थलेसनेस किंवा हेल्पलेसनेस होता, म्हणजे मी काही करू शकत नाही, मला काही करता येत नाही, अशी त्याची एक हे होती, मानसिकता होती. आणि त्याला वाटत होतं की आता हे आपलं जीवन संपवून टाकावं, की मी कोणाच्या उपयोगाचा नाहीये, किंवा मी मी माझ्या घरच्यांवर बोज आहे, किंवा माझ्यामुळे त्यांना त्रास होतो, अशी सतत सातत्याने त्याच्या मनामध्ये विचार यायचे. आणि त्यामुळे त्याला असं वाटायचं की आपण मेलेलं बरं. आणि त्या दृष्टीने त्याने 2दा सुसायडल अटेम्प्ट सुद्धा केलेले होते. आणि हे सगळं, आणि त्याला तो बोलता बोलता सुद्धा रडायचा. आता हे त्याला जो आत्ताची जी माझ्याकडे जेव्हा आला तेव्हा ही लक्षणं त्या 1.5 वर्षापासून होत होती. पण तो सायकोलॉजिकल याच्यासाठी सायकॅट्रिकच्या औषधं त्याला तो गेल्या 20 वर्षांपासून घेत होता. आणि त्याची मध्ये तो बरा असायचा, जोपर्यंत औषधं घेत होता तोपर्यंत तो बरा असायचा. सुरुवातीला सायकॅट्रिस्टनी त्याला काउन्सिलिंगसाठी ऍडवाइस केलेलं होतं. पण तिथे त्या काउन्सिलरचा त्याचा रॅपो नीट झाला नाही म्हणा किंवा काय, आणि त्याने काउन्सिलिंगची सेशन्स घेतली नाहीत, किंवा दुसरी कुठल्याही प्रकारचे त्याने सपोर्टिव्ह ट्रीटमेंट घेतली नाही, फक्त औषधांवर अवलंबून असायचा तो. आणि मग त्याला त्या औषधांची भीती वाटायला लागली की आपल्याला ती औषधांची सवय लागते काय, आणि मग म्हणणं म्हणणं तो डिस्कंटिन्यू करायचा. आणि मग त्याला परत ट्रिगर काहीतरी व्हायचं आणि परत तो डिप्रेशनमध्ये जायचा. असं हे गेल्या 20 वर्षांपासून चाललं होतं. पण गेल्या 1.5 वर्षांपासून त्याचे हे प्रकार जे होते ते वाढले होते. कारण त्याचं कारण असं होतं की त्याचे वडील वगैरे रिटायर होऊन बरीच वर्ष झाली होती, आणि आता त्याला असं म्हणजे आईवडिलांनाही काळजी वाटायची की आता आपल्यानंतर या मुलाचं कसं होणार. आणि ते सगळं एकूण सतत चर्चा चर्चा घरात तशी असल्यामुळे त्याचं आणखीन ते हे वाढलं होतं. आणि रिसेंटली पण त्याने सुसायडल अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्याच्या सायकॅट्रिस्टने परत त्याला मेडिकेशन केलं होतं. आणि मग त्यांना तिथेच सांगण्यात आलं की तुम्ही सायकोलॉजिकल काउन्सिलिंग पण घ्या. मग ते माझ्याकडे आले होते, आणि त्याच्या वडिलांनी त्याला माझ्याकडे आणलं होतं की काही इथे आपण करू शकतो का. मार्च मध्ये तो माझ्याकडे आला होता, मिड मार्च मध्ये. तर त्याचं मेंटल स्टेटस एक्झामिनेशन मी केलं. त्याच्यामध्ये तो डल होता, त्याचा आवाज पण असा लो होता, तो माझ्याशी डोळे हे करून आय कॉन्टॅक्ट ठेवून बोलत नव्हता, किंवा पॅसिव्ह जेस्चर्स होते. तो असा थोडस जरी काही मी वेगळं विचारलं की इरिटेट व्हायचा, इम्पल्सिव्ह व्हायचा. आणि त्याचं हायजीन जे होतं पर्सनल ते पण कमी झालेलं होतं, कपडे मळलेले होते, केस अस्ताव्यस्त होते. आणि थोडस एक्सेसिव्ह वरी किंवा अनकंट्रोल्ड वरी होती त्याची. पूर्ण दिवसभर कधी सकाळी रात्रभर जागा असायचा, सकाळी झोपायचा, किंवा 2-3 तासच झोपायचा, असं सगळं त्याचं हे होतं. आणि तो बोलता बोलता मला 2-3 वेळा तो मला म्हणाला की मला हे माझं जीवन संपवून घ्यावं असं वाटतंय, म्हणजे हे सगळं संपून जाईल, माझ्या आई वडिलांचा त्रास पण संपून जाईल. आणि तो मग घरातल्या कोणाशी पण फारसा बोलत नव्हता. तर ही अशी सगळी त्याची लक्षणं मेंटल स्टेटस एक्झामिनेशन मध्ये मला दिसून आली. आणि मग अशी मी म्हटलं तसं स्लीप डिस्टर्बन्स तर होतच, त्याबरोबर डोकेदुखी आणि थकवा असा पण होता. आणि कानामधनं आवाज यायचा. तो पेशंट जो होता तो आधी अल्कोहोल घ्यायचा, पण आता सध्या अल्कोहोल नव्हता देत, पण सध्या तंबाखू मात्र तो ऑन अँड ऑफ खातचा, असं त्याच्या वडिलांनी मला सांगितलं. त्याची जर पास्ट हिस्ट्री आपण पाहिली तर तो 12वी पर्यंत शिकलेला होता. त्याच्यानंतर त्याने कम्प्युटर हार्डवेअरचा डिप्लोमा केला होता. आणि नोकरीचं किंवा वर्क हिस्ट्री आपण म्हटली तर तो प्रायव्हेट जॉब्स काही करायचा त्याच्या क्षेत्रामधले हार्डवेअरच्या रिलेटेड. आणि ते पण धरसोड असं होतं. आणि 2 महिन्यापूर्वी त्याचा तो जॉब परत गेला होता, आणि त्यामुळे तो ट्रिगर होऊन तो परत त्याला हा त्रास एपिसोड निर्माण झालेला होता. त्याची सोशिओ इकॉनॉमिक हिस्ट्री बघितली तर मिडल क्लास फॅमिली आहे, आणि तो अनमॅरिड होता. प्रिव्हियस डिझीज हिस्ट्रीमध्ये मी मगाशी म्हटलं तसं 15 वर्षापूर्वी त्याला हे सगळे सिमटम्स आलेले, आणि त्याने 17 वर्षापूर्वी पण सुसायडल अटेम्प्ट केला होता, आणि आता रिसेंटली पण त्याने केला होता. आणि त्याला ECT पण त्यावेळेला घ्यावी लागली होती. आता 15 वर्षापासून सायकॅट्रिक कन्सल्टेशन आणि मेडिकेशन्स त्याचे दिले होते. त्याची औषधं गोळ्यांची नावं काही माझ्याकडे आली नव्हती. फॅमिली हिस्ट्रीमध्ये त्याच्या आई वडिलांबरोबर त्याचे थोडे ऍडजस्टमेंट इश्यूज होते. आणि त्याला त्याला एक बहीण आहे, तर त्याला असं वाटायचं ती बहीण नॉर्मल होती
त्यामुळे सगळे घरातले लोक तिला जास्त व्यवस्थित पाहतात आणि माझ्याकडे दुर्लक्ष करतात असं त्याला वाटायचं. आणि पण आई वडिलांच्या पैकी वडिलांबरोबर त्याचा रॅपो बरा होता. आता डिप्रेशन मोजण्यासाठी, कारण जेव्हा आपण एखादी केस मांडतो त्यावेळेला त्याच्यामध्ये काय फरक पडलाय आपल्या औषधांनी किंवा आपल्या ट्रीटमेंटने हे मोजण्यासाठी आपण काही स्केल्स मेजर करत असतो, वापरत असतो. त्याच्यामधली जी ही PHQ-9 नावाची स्केल आहे, पब्लिक हेल्थ क्वेश्चनर 9, ही मी वापरली होती. ही आपल्या याच्यावर अवेलेबल आहे आणि अजूनही काही टेस्ट आपल्या ऑनलाईन आपल्याला दिसतात आणि ही त्याचा स्कोर आपण करू शकतो. ती सेल्फ ऍडमिनिस्टर्ड स्केल असते आणि त्याचं सुरुवातीला माझ्याकडे आल्यानंतर त्याला ती मी दिली होती आणि दर फॉलोअपला दर 15 दिवसांनी तो 10 दिवसांनी 15 दिवसांनी तो माझ्याकडे यायचा आणि त्या प्रत्येक वेळेला मी त्याची ती स्केल भरून घेतलेली होती. ही अशा प्रकारे ती स्केल असते. PHQ-9चं क्वेश्चनर असतं. आता मी त्याला ट्रीटमेंटमध्ये त्याला त्याची ट्रीटमेंट चालूच होती सायकॅट्रिकची. ती मी त्याला सांगितलेलं होतं की तू हे देऊ नको. हे औषधं त्याने नंतर मला एकदा आणून व्हॉट्सअप केली होती की ही औषधं त्यांनी दिलेली आहेत म्हणून, आणि तो ती औषधं घेत होता. पण त्याला ती सतत त्याचं होतं की मला औषधं नकोत. पण मी त्याला हे काउन्सिलिंगने पटवून दिलं की नाही, औषधं डिस्कंटिन्यू करून चालणार नाही तुला आणि ती घेतलीच पाहिजे आणि त्याच्याबरोबर तू काउन्सिलिंगला माझ्याकडे ये. तर सुरुवातीला मी पहिल्या वेळेला 30 मिनिटाचं काउन्सिलिंग, पहिली जी होती तेव्हा मला थोडं जास्त वेळ लागला त्या काउन्सिलिंगला आणि त्याच्यानंतर मग मी त्याला आठवड्यातनं 2दा पहिल्या आठवड्यात बोलवलं आणि त्याच्यानंतर मग ते 2 आठवड्यातनं एकदा असं त्याला मी बोलवत होते. आणि त्याच्यामध्ये मी त्याला रिलॅक्सेशन म्हणजे काउन्सिलिंग म्हणजे मी हे पण बोलणं होत असते, काउन्सिलिंगचं होतच त्याचं जे विचार भावना आणि वर्तन जे होत होतं त्याच्या अनुषंगाने मी त्याला थोडंसं हे केलं. पण त्याच्या जोडीला मी आपलं जे साक्षी ध्यान, बॉडी स्कॅन आणि ग्रॅटिट्यूड मेडिटेशन हे 2 मी तिथे महत्व करून वापरले आणि रिलॅक्सेशन जे आपल्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे ते आणि डीप ब्रीदिंग, ह्या 4 गोष्टी मुख्यतः सत्वावजय मधल्या मी तिथे वापरल्या आणि हे 20 मिनिटं त्याला मी करायला सांगत होते दररोज. म्हणजे माझ्या इथे जेव्हा यायचं तेव्हा मी करून घ्यायची आणि मी त्याला शिकवलं होतं की ते कशा पद्धतीने करायचं आणि ते त्याला दररोज 20 मिनिटासाठी 4 आठवडे मी करायला सांगितलेलं होतं. आता याचा आउटकम तेच झाला की त्याचा काळजी करणं किंवा त्याचं जे दुःखीपणा होता किंवा हेल्पलेसनेस होता, म्हणजे मला हे सांगायला छान वाटतंय की त्याच्या 3ऱ्या व्हिजिटमध्ये त्याचे स्वच्छते किंवा जे काही होतं हायजीनचं हे होतं ते व्यवस्थित झालेलं होतं. म्हणजे तो व्यवस्थित आंघोळ करून केस कापून आणि स्वच्छ वगैरे होऊन आला होता आणि मला तो सांगतही होता की डॉक्टर मी आता रोज आंघोळ करतो किंवा रोज वेळेवर उठण्याचा प्रयत्न करतो. मी त्याला त्याच्या जोडीला थोडा व्यायाम करायला सांगितलेलं होतं, तर तेही मी करतो असं तो हे करत होता. त्याच्यानंतर मी त्याला म्हणत होते की तू छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुझ्या पॅरेंट्सना मदत केली पाहिजे किंवा घरातल्या जबाबदाऱ्यांमध्ये पण तुझा इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. म्हणजे माइंडफुली त्याने त्या गोष्टी कराव्यात या दृष्टीने मी त्याला ते सुचवलेलं होतं आणि तो त्या पद्धतीने ते करत होता आणि त्यामुळे त्याचे या सगळ्या लक्षणांमध्ये हे इम्प्रूव्हमेंट दिसून आली. आणि त्याचा जो लॅक ऑफ इंटरेस्ट होता, मग त्याने मला 3ऱ्या व्हिजिटमध्ये सांगितलं की नाही, मी नोकरी परत शोधायला सुरुवात करतो म्हणून आणि त्या दृष्टीने त्याने प्रयत्न सुरू केले. आई वडिलांबरोबरही त्यांना मी सुचवलं की तुम्ही सगळ्यांनी बरोबर जेवलं पाहिजे किंवा काही गप्पा गोष्टी केल्या पाहिजेत किंवा काही टीव्हीवर एखादा प्रोग्राम चालला असेल तर तुम्ही सगळ्यांनी बसून, म्हणजे फॅमिली थेरपीचा पण मी तिथे एक अवलंब केला आणि अशा पद्धतीने मी त्याला ही सगळ्या गोष्टी त्याला ऍडमिनिस्टर केल्या होत्या. आणि मग त्याच्या त्या याच्यामध्ये सेल्फ असेसमेंट याच्यामध्ये ह्याच्यामध्ये जे त्याला 16 तास दिवसाचे 16-16 तास तो चिंता करत बसायचा, तर ते थोडंसं कमी होऊन 4-5 तासांपर्यंत आलं होतं. किंवा रिलॅक्सेशन माइंडचं जे होतं ते इम्प्रूव्ह होऊन साधारणतः अर्धा तास पर डे किंवा 8 आवर्स असं पण तो रिलॅक्स राहायला लागलेला होता. तर अशा दृष्टीने सत्वावजय चिकित्सेच्या साहाय्याने त्याला मनाचं ज्ञान होणं किंवा
जे आपण सेल्फ अवेअरनेस किंवा थॉट अवेअरनेस जे आपण त्यांना हे करतो की तुमच्या विचारांकडे तुम्ही सजगतेने पहा, हे जे होतं ते तो पाहायला हळूहळू त्याचा प्रयत्न सुरू झालेला होता. त्याच्यानंतर अप्रसादन किंवा सॅडनेस जी भावना होती ती बऱ्यापैकी कमी झालेली होती. आणि मननिग्रह म्हणजे मी त्याला तेही सांगितलं होतं की हे जे पुन्हा पुन्हा विचार निगेटिव्ह यायला लागले की तू श्वासाकडे लक्ष द्यायला पाहिजे, जे काही शरीरात बदल होत आहेत त्याच्याकडे तू लक्ष द्यायला पाहिजे. तर यामुळे त्याचा मनोनिग्रह वाढलेला होता आणि विचारांवर विचार करणं हे जे काही केलं जातं ते पण बऱ्यापैकी कमी झालेलं होतं. आणि त्यामुळे त्याला आश्वासन चिकित्सा ही पण त्या ठिकाणी आपण दिलेली होती. तर अशा पद्धतीने सत्वावजय चिकित्सेच्या साहाय्याने कफज उन्माद किंवा ज्याला आपण मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर हा आजार म्हणूया, हा बऱ्यापैकी मॅनेज करण्यामध्ये मदत झालेली आहे. तिथे कफ आणि वात जे डिप्रेशनचे कारणीभूत आहे ते कमी झाले. त्याचबरोबर मनोदृष्टीची जी कारणं होती ती पण तिथे कमी होऊन मनोबल त्याचं वाढलेलं होतं. आणि त्याचं चिंतविचार्य ऊह्य ध्येय संकल्प म्हणजे थॉट प्रोसेस जी आहे किंवा बुद्धी कॉग्निशनात्मक जे आहे कॉग्नेटिव्ह रिस्ट्रक्चरिंग हे त्याचं वाढलं होतं. आणि त्याच्यामुळे त्याच्या चेष्टा आणि आचार किंवा वागणुकीमध्ये निश्चितच बदल घडून आलेला होता. आता ह्याच्यामध्ये मी थोडासा हा पण हे केला की काही रिसर्च आर्टिकल्स मी शोधले. तर या दृष्टीने मला काही रिसर्च आर्टिकल इंटरनेटवर सापडलेले आहेत की डिप्रेशनमध्ये सत्वावजय चिकित्सेचा उपयोग कसा. पण मेजरली जे सगळे मला आर्टिकल सापडले हे मेजरली रिव्ह्यू आर्टिकल स्वरूपाचे आहेत. त्या ठिकाणी क्लिनिकल स्वरूपाचं किंवा डॉक्युमेंटेशन करून अशा पद्धतीने केलेले काही आर्टिकल मला आढळलेले नाहीत. तर आपण सगळे जे सत्वावजय चिकित्सेचे हे आहोत प्रचारक आहोत किंवा प्रॅक्टिशनर आहोत, त्यांनी या दृष्टीने अशा पद्धतीने जर डॉक्युमेंटेशन केलं आणि तुमचं केसेस आणखीन जमा केल्यात तर निश्चितपणे आपल्याकडे एक डाटा तयार होईल आणि तो आपल्याला आणखीन चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवता येईल असं मला एक वाटतं. आणि या तुम्ही सगळ्यांनी माझं हे ऐकून घेतलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि यश वेलणकर सरांचे खूप खूप धन्यवाद, त्यांनी मला ही संधी पुन्हा दिल्याबद्दल. प्राची मॅडमचे सुद्धा धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू. आणि काही क्वेश्चन्स असतील तर निश्चित आपण मी प्रयत्न करीन काही किंवा सर त्याच्याबद्दल काही त्यांचे इनपुट्स असतील तर ते देण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू डॉक्टर मेधा. कुणालाही काही याबद्दल प्रश्न विचारायचे असतील तर अनम्यूट करून विचारू शकता. डिप्रेशन किंवा सत्वावजय चिकित्सा किंवा आयुर्वेद तर या स्टॉप शेअरिंग करू का? हो करा ना. कोणाला काही विचारायचं आहे का, बोलायचं आहे, नसेल तर मी मी समारोप विचारते. करतो. हा बोला. ते डिप्रेशन मध्ये एम्प्टीनेस म्हणजे थोडं एक्सप्लेन केलं तर बरं होईल. ती भावना काय ते कळलं नाहीये. एम्प्टीनेस. हा. मेधा मॅडम तुम्ही सांगताय ना? हा एम्प्टीनेस म्हणजे एक एक प्रकारचं रिकामं पण आल्यासारखं, म्हणजे काहीच करावं असं न वाटणं किंवा कशातच अर्थ न वाटणं, अशा प्रकारचं ते एक हे होतं की इंटरेस्ट नसणं कशामध्ये किंवा आणखीन कशा स्वरूपात सांगता येईल सर? हा तुम्ही सांगितलं तेच, म्हणजे इंटरेस्ट नसणं मुख्यतः आणि कशातच काही अर्थ नाही असं आपण जे म्हणतो असा भाव अधिक असणं. रिक्त मन. रिक्त मन, बरोबर.
सर आणि मॅडम, मला एक प्रश्न विचारायचा होता की मी काउन्सिलिंग कोर्स केलाय माइंडफुलनेसचा. तर मी जे ह्या रविवारी पण शेअर केलं होतं एका मुलाबद्दल, सर याचं डॉक्युमेंटेशन कसं करायचं? एक म्हणजे तुम्ही ते मी सांगा, मॅडम तुम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन करतील डॉक्युमेंटेशन कसं मला ते करायचं आहे. त्याचं जी केस डॉक्युमेंटेशन म्हणजे आता जी तुम्ही मला केस सांगितली ती मी थोडक्यात सांगतो. म्हणजे मला कालच तुम्ही ती सांगितली त्यामुळे मला आठवते आहे. तर 11 हो वर्षाचा मुलगा आहे आणि हो त्याच्यामध्ये मसल डिस्ट्रॉफी किंवा असेही प्रॉब्लेम आहेत. म्हणजे तो टाचेवर, तो चवड्यांवर चालतो आणि त्याला हातात नीट पेन धरून लिहिता येत नाही. बरोबर ना मॅडम? हो 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 येस. हा, आणि त्याचबरोबर त्याच्या मनात खूप द्वेष आहे आई वडिलांबद्दल, भावंडांबद्दल, आणि त्यानेही स्वतःला हार्म करून घेतलेलं आहे. बरोबर. आणि काय लक्षण आहेत त्याची? आणि त्याने 2 मोबाईल पण तोडलेले आहेत सर. तो रागाच्या भरात असं वस्तू फेकतो, तोडतो. आणि रागाने दात चावल्यामुळे दात एक वाकडा झालेला आहे त्याचा. दात वाकडा झालेला आहे. सो आता जे मॅडमने सांगितलं की राग खूप येणं हे या मुलामध्ये अधिक दिसत आहे. आणि तो तुमच्याकडे क्लासला येतो हा, ट्युशन साठी म्हणजे? येतो. हा, काय हे नेहमीचे विषय शिकायला येतो? हो येस. हम्म. आता सर तुम्ही तरी त्याच्यावर त्यांना ना त्याची आता मी जसं मी मॅडमनी सांगितलं मी तशी ही मी मध्ये लक्षण आहेत. बोलू का सर? मी हा, थोडं विचारू हा का? हा. मॅडम, तो तुमच्याकडे शिकवणीला येतो का? हो हो हा, मग तो त्याच्या मनाविरुद्ध येतोय का हे कधी आपण चेक करू शकतो. एक तर ते नाही असू नाही. शकतं, किंवा दुसरं म्हणजे त्याचा कंडक्ट डिसऑर्डर जे आहे त्याच्यामध्ये तो मोडू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये अं, त्याची लक्षणं फिट होत आहेत का ते बघा. आणि डॉक्युमेंटेशन करताना तुम्ही आधी जशी आपण, तुम्ही डॉक्टर आहात का मॅडम? नाही नाही, नाही नाही शिक्षिका म्हणून. आहेत त्या. अच्छा, ठीक आहे. तर तुम्ही काय करा, एका याच्यावर त्याचं नाव, वय, त्याचा ऍड्रेस, त्याच्यानंतर घरी त्याचे पॅरेंट्स किंवा त्याचे कोणी सिबलिंग्स असतील तर त्यांची वय काय आहेत हे सगळं तिथे नोंद करा सुरुवातीला कागदावर पहिल्यांदा. ऍड्रेस त्याचा, त्याच्यानंतर त्याच्या प्रेझेंट कंप्लेंट्स ज्या आहेत त्या एकाखाली एक, ज्या आता तुम्ही सांगितलं ना त्या सगळ्या लिहा. आणि तुम्ही त्याच्यावर काय काम करणार आहात, म्हणजे तुम्ही त्याला त्याच्यानंतर त्याची मेंटल स्टेटस एक्झामिनेशन मी म्हटलं, म्हणजे तो चालताना तुम्ही म्हणला तो चौड्यावर चालतो किंवा चिडचिड करतोय तो, तर हे सगळं त्याच्यामध्ये तुमचं, त्याचा गेट कसा आहे, म्हणजे चालण्याची पद्धत कशी आहे, त्याचं कॉग्निशन कसं आहे, हे सगळं जे मेंटल स्टेटस एक्झामिनेशन मध्ये असतं, त्याचा बोलण्याची पद्धत, तो चिडून बोलतो म्हणजे आवाज मोठा आहे का त्याचा, असं हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना याची नोंद पण करा तिथे मेंटल स्टेटस एक्झामिनेशन मध्ये. आणि मग तुम्ही त्याचं जर काउन्सिलिंग करत असाल तर काउन्सिलिंग मध्ये तुम्ही काय काय करता. आता जसं मी मगाशी म्हटलं की मी या पेशंटमध्ये बॉडी स्कॅन देत होते, त्याच्यानंतर सजग साक्षी ध्यान देत होते, त्याच्यानंतर करुणा ध्यान देत होते, त्याच्यानंतर मी फॅमिली थेरपी पण करत होते, काउन्सिलिंग करत होते. तर हा सगळा जे काय तुम्ही करताय ते सगळं तिथे लिहून काढा त्याच्या पुढे, की ट्रीटमेंट गिवन किंवा मॅनेजमेंट गिवन असं म्हणून त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 आणि किती दिवस दिलं, किती वेळ. आता हे पर्टिक्युलरली तुम्ही 30 मिनिटाचं बॉडी स्कॅन किती 15 मिनिटं देताय आणि त्याचं किती फ्रिक्वेन्सीने देताय, म्हणजे दर आठवड्याला देताय, दर 15 दिवसाला देताय का रोज करायला सांगताय. तर हे सगळं तिथे नमूद करा. आणि दर 15 दिवसांनी परत त्याची जी सुरुवातीची लक्षणं तुम्ही हे केली आहेत, तर आता सपोज जसं सर आपल्याला सांगतात ना की त्याला तुम्ही नंबर द्यायचा असतो, तर त्याचा हो राग आहे या आठवड्यात त्याने अगदी त्याचं तुम्हीच हे करा की त्याने रागामध्ये त्याने फेकून मारणं किंवा हो वस्तूंची नासधूस करणं, मग अशी तुम्ही म्हणला मोबाईल तोडले त्याने किंवा हे, म्हणजे हे त्याचं एक्स्ट्रीम झालं ना. कुठल्याही प्रकारे त्याने इजा करणं किंवा नासधूस करणं ही एक्स्ट्रीम झालं, म्हणजे ज्याला आपण 10 नंबर असा देऊ शकतो. तर सेकंड वीक मध्ये त्याची ती कमी झालेली आहे का आणि त्याला किती हा नंबर आपण देऊ शकतो. तर असं हे जे हम्म. ग्रेडेशन आहे ना, हे प्रत्येक आठवड्याला किंवा प्रत्येक एका फॉलोअपला तुम्ही त्याची नोंद करा.
आणि ऍट द एंड ऑफ म्हणजे जर तुम्ही 3 महिन्याचे त्याचे सेशन्स ठरवले असतील तर 3 महिन्यानंतर त्याच्यामध्ये काय प्रगती झालेली आहे किंवा काय नाही झाली आहे हे त्याचं तुम्ही मूल्यांकन करून तिथे तुम्ही निष्कर्षाला येऊ शकतात की हे जे काय मी याला ट्रीटमेंट दिलेले आहेत ह्या फायदेशीर ठरल्या आहेत की नाही आणि मग याच्यावरनं तुम्ही त्याचा निष्कर्ष हा तिथे लिहू शकता. ओके, ठीक आहे मॅडम. मॅडम तो गेल्या वर्षी इथे त्याला आई त्याची घेऊन आली होती, पण तो गेल्या वर्षी तयार नव्हता यायला, सो मी त्याला फोर्स केला नाही. पण ह्या वर्षी त्याने आपणहून आईला सांगितलं की मी ट्युशनला जातो आणि असं म्हणून तो मनापासून आला. आता खुल्यापणाने बोलतो तो माझ्याकडे सगळ्या गोष्टी. सुरुवातीला ना मला तो थोडा डिप्रेसिव्ह वाटत. मी तर म्हणेन तुम्ही ही मागच्या वर्षीपासून मेंटेन करा केस की तो मागच्या वर्षी म्हणजे 1 वर्षापूर्वीचा पण त्याचं हे लिहा हिस्ट्री बॅकग्राऊंड हिस्ट्रीमध्ये जसं वर्क मी मगाशी लिहिले होते ना त्याची हिस्ट्री काय आहे तर त्याच्यामध्ये हिस्ट्रीमध्ये या सगळ्या गोष्टी येतील तुमच्या. तनुजा ओके, ठीक तनुजा आहे. मॅडमना काहीतरी विचारायचं मला वाटतं त्यांचा हात वरती आहे. बोलू का मॅडम? हो हो बोला. हा मॅडमची केस जी आहे त्यात एक ऍडिशन द्यावं असं वाटतंय मला. बोला ना मॅडम. आचार्य आचार्य चरकांनी जसं म्हटलंय की अन्नम वृत्तीकराणाम, तर मला वाटतं त्या पेशंटला एकदा विचारावं की तो काय खातोय. म्हणजे बऱ्याच घरांमध्ये शिळं अन्न, जसं पर्युषित अन्न आपल्या आचार्याने सांगितलंय उन्मादाचं कारण आहे. तर एकदा मला मी वाटतं विचारलं होतं मॅडम विचारलं होतं मी म्हणजे त्याचं सगळी पूर्ण हे त्या हिस्ट्री मी घेतली मुलाबद्दल होती. विचारतायत. नाही त्या मॅडम ज्या टीचर आहेत त्यांच्या अच्छा अच्छा त्याच्याबद्दल विचार मला वाटलं माझ्या केस बद्दल. नाही त्या टीचर येस, त्यांच्याकडे जो क्लासला मुलगा येतो त्याच्याबद्दल. येस. तर त्यांना एकदा त्याचं खाणं म्हणजे काय जेवतोय, कारण का तामसी म्हणजे आता आपल्याकडे सात्विक राजसिक तामसिक आहार पण सांगितलेला आहे. तर तसं त्यांनी एकदा त्याला विचारून घ्यावं की जेवणामध्ये काय असतं. आणि शिळं सतत जर खात असतात जी लोक त्यांच्यामध्ये म्हणजे मी माझ्या पेशंट्स मध्ये ऑब्झर्व केले की जे शिळं सतत खात असतात त्यांच्यामध्ये कुठेतरी तामसी आणि रजोगुण म्हणजे क्रोधाची भावना पण दिसते, असं माझं ऑब्झर्वेशन आहे. ओके, तर हे मी त्याच्याकडे बोलले होते मॅडम. गुड दॅट यू पुट दिस पॉइंट. मी त्याला ते पण मी त्याला थोडासा व्यायाम आणि खाणं जेवणं याबद्दल मी त्याच्याकडे बोलत असते आणि मी एक त्याला सजेस्ट करत आहे सध्या. तो स्कूल मधला योगा सब्जेक्ट टाळायचा, लपून राहायचा च्या मागे, म्हणजे त्याला ते करावं असं वाटत नव्हतं. हे खूप पॉइंट्स. मी हे सगळं नोट डाऊन करेन एका दिवशी सर आणि मी तुम्हाला त्याची कॉपी पाठवेन. म्हणजे ना आणि गुंतागुंत आहे लाईफ. बरोबर तुम्ही जे काही आता इंटरव्हेन म्हणून जे काही करता आहात, हो जे तुम्ही काल सांगत होता ते सुद्धा ते लिहून हो काढा की तुम्ही काय काय त्याला हो काही सजेस्ट. टेक्निक शिकवली आहेत का, की तो तो करतो का ती टेक्निक. म्हणजे आता डीप ब्रिथिंग सारखं टेक्निक असेल किंवा श्वासाकडे लक्ष देण्याचं किंवा मूडला नंबर देण्याचं, अशी कोणती तंत्र तुम्ही त्याला सांगितली आहे. तो सर त्याचं तुमच्याशी बोलण्यामध्ये तुम्ही काही फरक दिसतोय का. म्हणजे प्रथम तो गोष्टी लपून ठेवायचा, आता तो तुमच्याशी मोकळेपणाने बोलतो. तर ते सुद्धा तुम्ही लिहून काढा. ओके सर. हो सर. येस करेन सर. थँक्यू. थँक्यू हो मच. मला गाईड करत राहा सर. आय जस्ट वॉन्ट टू हो हेल्प देम. या थँक्यू. तर मी विचारू एक, ह्या हो मेधा मॅडमने जे केस प्रेझेंट केली त्यात त्यांचा कोणता मी असा ज्याच्यामुळे त्यांना उदासी येत होती त्यांचं मीच गाठोडं सोडा. हा, मला असं वाटतं म्हणजे आता त्यांनी जे काही केस प्रेझेंट केली आहे त्यानुसार त्याचे बरेच मी दुखावलेले असू शकतात. एक म्हणजे मुलगा मी म्हणजे वडिलांशी त्याचं नातं नीट नाही आहे. त्यानंतर व्यावसायिक मी हा सुद्धा त्याचा
नीट नसावा आणि त्याचा परिणाम एकूणच त्याच्या सगळ्याच मीनवर आणि वर्तनावर होत असू शकतो. बरोबर आहे सर. कौटुंबिक नात्यांमधल्या सगळ्या म्हणजे भाऊ, मी, आई वडील, म्हणजे मी, मुलगा, ह्याच्याशी तो म्हणायचा की मला असं वाटतं की मी आई वडिलांना खूप त्रास होतोय माझ्यामुळे, असं म्हणजे तो त्या दृष्टीने कौटुंबिक मी होता. प्रोफेशनल फेल्युअर आणि त्याचं एज्युकेशनच्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्याला अपेक्षित फील्ड मिळालं नव्हतं, तर त्या दृष्टीने सुद्धा तो तिथे दुखावला गेलेला होता. म्हणजे त्याची अपेक्षा भंग, ते आपण म्हणतो ना, एक्सपेक्टेशन्स फुलफिल न होणं, तर हे पण तिथे झालेलं होतं त्याच्या ह्याच्यामध्ये. आणि तो आणि वय किती आहे त्याचं आता? आता 54 वर्षाचं वय आहे त्याचं, त्या माणसाचं. हा. पण आणि लग्न वगैरे म्हणजे कदाचित पूर्वी प्रेमभंग वगैरे हा सुद्धा हा झालेला ती असू पण शकतो. हिस्ट्री ती पण हिस्ट्री होती. म्हणजे त्याने ती मला नीट सांगितली नाही, पण ती पण हम्म हिस्ट्री होती म्हणजे त्याची. तर हम्म असा तो सगळा एकत्रित परिणाम झाला आणि त्याला ते फेल्युअर्स जे होते ते त्याला कोप अप नाही करता आले त्याचे. बरोबर. आणि कोणाला काही बोलायचंय, विचारायचंय का? नसेल तर मी डॉक्टर मेधा यांचे खूप आभार मानतो. त्या खूप अनुभवी आहेत, सिनियर आहेत आणि त्यांनी आधी सत्वावजय कोर्समध्ये रस घेतला, तो कोर्स केला, याबद्दल मी त्यांना खूप धन्यवाद देतो. आणि आता त्यांच्या या सहभागामुळे अधिकाधिक वैद्य असे केस लिहून ठेवायला लागतील, प्रेझेंट करायला लागतील, अशी आशा व्यक्त करतो. त्याचबरोबर सत्वावजय म्हणजे एकूणच हे मानसोपचार याचा प्रसार व्हावा, यासाठी त्या उत्साहानं आजच त्या एका कॉलेजमध्ये आपलं जे नवीन ॲप आहे त्याची माहिती देण्यासाठी गेलेल्या होत्या. आणि त्यामुळे त्यांचं हे जे वागणं आहे हे सुद्धा आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. सारिका मॅडम, तुम्हाला काही बोलायचं आहे का? हात वर झालाय तुमचा. सारिका मॅडम. हा. नाही, तर चुकून झालं असेल. एक अच्छा. इथे प्रश्न आलेला आहे मॅडम, तुम्ही त्याच्यावर काय उत्तर द्यावं. चार्ट मध्ये 2-3 प्रश्न आलेले आहेत. कानातून कीर असा आवाज कशामुळे येतो? मगाशी तुम्ही त्याच्या लक्षणामध्ये एक टिनिटस, सांगितलं होतं. टिनिटस होतं त्याच्या हम्म, ह्याच्यामध्ये. तर ते हॅल्युसिनेशन सारखं होत होतं सर त्याला. हम्म, हा म्हणजे त्याच्या ह्याच्यामध्ये बायपोलर असं पण त्याच्या सायकॅट्रीच्या डॉक्टरांनी त्याचं बायपोलर असं पण एक निदान केलेलं होतं त्याचं. पण हम्म. त्याला हॅल्युसिनेशन्स पण म्हणजे जो तेव्हा जेव्हा तो मी म्हटलं तसं सुसायडल आयडिएशन होतं त्यावेळेला त्याला ते तसे भास होत होते, कानातनं कीर आवाज येण्याचे. बरं. आणि मग टिनिटस म्हणजे डॉक्टर म्हणून तुम्ही आणि त्याच्याबद्दल माहिती द्या, म्हणजे ह्या ज्यांनी टिनिटस विचारलंय. म्हणजे कानामधनं आवाज येतात की किर असा आवाज येऊ शकतो किंवा काही वेळेला सू सू असा पण आवाज येतो. तर आता मानसिक ह्याच्यामध्ये आपण काही आजारांमध्ये हॅल्युसिनेशन्स ज्याला किंवा डिल्युजन्स आपण म्हणतो, भ्रम होणं, असा एक प्रकार आहे. पण शारीरिक आजारांमध्ये कानामध्ये जर काही बिघाड झाला असेल, म्हणजे उदाहरणार्थ कानामध्ये जे अस्थी असतात छोट्या छोट्या, तर त्याच्यामध्ये जर हे झालं असेल किंवा कानामधलं एक आतमध्ये फ्लुइड असतं त्याचा पण इम्बॅलन्स झाला तर होऊ शकतो. आणि आयुर्वेद शास्त्राप्रमाणे वातदोष आधिक्य झालं असेल तर त्या ठिकाणी रुक्षता निर्माण होते आणि तिथनं त्या पद्धतीने तो आवाज येऊ शकतो, ज्याला आपण शब्द जे कानातनं आवाज येणं असं म्हणतो ते. तर हा एक शारीरिक आजार पण आहे, कानाच्या विकृतीच्या मध्ये पण येतो आणि मानसिक विकृतींमध्ये तो हॅल्युसिनेशन या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे तिथे अनाटॉमिकल काही काय म्हणायचं त्याला आपण, स्ट्रक्चरल डिफॉर्मिटी झाल्यामुळे तो आवाज येऊ शकतो म्हणजे त्याच्यामध्ये. डॉक्टर मेधा या पुण्यात राहतात आणि
बाय अपॉइंटमेंट त्या पेशंटना तिथे प्रत्यक्षही भेटतात. मला सांगायला खूप आनंद होतोय सर की माझ्याकडे जे कोणी पेशंट येत आहेत त्या सगळ्यांना मी आपलं सत्वावजय म्हणजे काउन्सिलिंगच्या जोडीला मी कंपल्सरी सत्वावजय चे हे देतेच. सेशन्स आपले जे आहेत ते करतेच आणि त्याचा त्यांना खरंच खूप फायदा होतो. तर ते मला सांगायला खूप आवडेल. तुमचा सारिका नंबर मॅडम इथे टाईप कराल का? म्हणजे कोणाला जर तुमच्याशी संपर्क करायचा असेल, अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर. हो जरूर जरूर सर. एकच मिनिट. आता इथे दुसरा एक मेसेज आलेला आहे. मॅडमचा उद्देश चांगला आहे पण तरीही ट्युशन स्टुडंटवर उपचार करताना त्याचे पेरेंट्सचं काउन्सिलिंग व कन्सेंट नेसेसरी आहे ना? आणि त्याला सुजाता मॅडमने उत्तर दिलंय, हो पेरेंटच्या कन्सर्ननेच मी त्या मुलाला हेल्प करत आहे. छान. तर मी असंही अजून एक सुचवेन की बऱ्याचदा अशा या ज्या आता 11 वर्षाच्या मुलाला हा जो समस्या आहे त्याचं मूळ त्याच्या पेरेंट्स मध्ये असू शकतं. आणि पेरेंट्सचा जर तुमच्यावर विश्वास असेल तर तुम्ही पेरेंट्सशी सुद्धा याबद्दल बोला आणि त्यांना पेरेंट्सना सुद्धा काही प्रमाणात समुपदेशनाची आवश्यकता असते. समुपदेशन म्हणून ते घेणार नाहीत पण तुम्ही ऍज अ त्या मुलाची शिक्षिका म्हणून पेरेंट्सना काही गोष्टी सांगू शकता की त्यांचं मुलाबरोबरचं जे काही वागणं आहे त्यामध्ये काही बदल हे आवश्यक असू शकतात. मी त्यांना 8-8 दिवसांनी फोन करून त्यांच्याशी बोलत असते. हा, तर त्याच्या त्यांच्यामध्ये तुम्हाला असा काही प्रॉब्लेम दिसला का? म्हणजे मी ज्यावेळी मुलांच्या केसेस माझ्याकडे येतात त्यावेळी बऱ्याचदा पेरेंट्स मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो. आधी अँझायटी, हो डिप्रेशन असं असू शकतं. तर त्या त्यांना दृष्टीने एन्झायटी हा दोन्ही आहे. तर कोणाला, ती आईला त्या वडिलांना? आईला. हा तर ती म्हणाली आपल्याला म्हणजे असं हे वाटतं, लो फील होतं तेव्हा मी झोपून टाकते. हा हा. हा. तर त्यांना औषधं घेण्याही सुचवा. म्हणजे तुम्ही गोव्यात राहता ना? हो सर. हा, तर त्यांच्या आईना सुचवा की कुठल्या तरी डॉक्टरकडे जाऊन दाखवा. तुमच्या त्या वागण्याचा परिणाम सुद्धा मुलावर होईल आणि त्यामुळे तुम्ही हो सुद्धा उपचार घ्या असं तुम्ही त्यांच्या आईनाही सुचवा. हो हो सर, बोलेन त्यांच्याशी. चालणार आहे, माझा रेपो बिल्ड करते आधी त्यांच्याकडून. हो या, छान. येस, थँक्यू. डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी नंबर इथे चॅट मध्ये शेअर केलेला आहे. तुम्ही तो सेव्ह करून ठेवा आणि त्यांना व्हॉट्सअप मेसेज करून त्यांची अपॉइंटमेंट तुम्ही घेऊ शकता आणि मग त्यांना भेटायला, त्यांच्याकडून तपासून घ्यायला तुम्ही जाऊ शकता. तर धन्यवाद सर्व सहभागींचेही धन्यवाद आणि डॉक्टर मेधा यांचे खूप खूप धन्यवाद. आपण मीटिंग संपवूया. थँक्यू सर. हा मॅडम, एंड मीटिंग करा. तुम्ही होस्ट आहात त्यामुळे तुम्हाला करावं लागेल.